नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. केरळमधील शबरीमला मंदिरामधील कित्येक वर्षांची परंपरा अखेर खंडित झालेली आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांना या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. मात्र या मंदिरामध्ये प्रवेश करत काही महिलांनी ही परंपरा तोडली आहे. 40 वर्षांच्या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करून अय्यप्पांचं दर्शन घेतलं. या दोन्ही महिलांनी पोलीस बंदोबस्तामध्ये भगवान अय्यप्पांचं दर्शन घेतलं असून त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलाय. मागील वर्षी सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात 10 ते 50 या वयोगटातील महिलांना असलेली बंदी उठवली होती. मात्र या घटनांनंतर आता शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याचं पाहायला मिळतंय. या महिलांनी दर्शन घेतल्याचं कळताच मंदिर आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यानंतर मंदिराचं शुद्धीकरण करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला होता. मात्र मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावरून आता वाद निर्माण झालाय, तर समाजातील विविध स्तरातून या निर्णयावरून प्रतिक्रिया उमटूही लागल्यात. तर आता सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिल्यानंतर मंदिरात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. केरळ सरकारने सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळण्याची ग्वाही दिली आणि महिला भाविकांना पुरेपूर बंदोबस्त देण्याचं मान्य केलं. परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणीस प्रचंड विरोध झाल्यामुळे महिलांनी मंदिर प्रवेश केला नव्हता. मात्र आज पहाटे 2 महिलांनी मंदिर प्रवेश केलेला आहे. तर यानंतर भाजप नेत्यांनी या घटनेला विनाशकारी असल्याचं सांगितलंय. यापूर्वीही भाजपच्या केरळमधल्या नेत्यांनी परंपरा मोडण्यास विरोध केलेला होता. तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही पवित्र स्थळाचा अपमान करायचा आपल्याला अधिकार नसल्याची प्रतिक्रिया देत शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नसण्याचं समर्थन केलेलं होतं. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर सनातन संस्थेच्या अश्विनी कुलकर्णी जी देखील आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न मला अश्विनी कुलकर्णी यांना विचारावासा वाटतो. अश्विनी कुलकर्णी जी, मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश केल्यानंतर मात्र मंदिराचं शुद्धीकरण करण्याचा निर्णय, याबाबत तुम्हाला काय वाटतं? ते योग्यच आहे. मंदिर प्रशासनाचा जो शुद्धीकरणाचा निर्णय आहे हा अत्यंत योग्यच आहे. कारण भगवान अय्यप्पांच्या मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करणे हे धर्माच्या विरोधात आहे. महिला त्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. ज्या वयोगटातल्या महिलांनी तिथे प्रवेश केलेला आहे ते धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे धर्मानुसार जे आचरण आहे ते मंदिर प्रशासनाने केलेले आहे आणि त्या धर्मरूढींच्या प्रमाणे त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्यामुळे जे केलेलं आहे ते योग्य आहे. बरं अश्विनी कुलकर्णी, मला थेट प्रश्न तुम्हाला एक विचारावासा वाटतो, तो म्हणजे कशा प्रकारे या मंदिरामध्ये विटाळ झाला असं आपल्याला वाटतं आणि दुसरीकडे शुद्धीकरण करण्याचं प्रमाण तरी काय? कशा प्रकारे ते प्रमाणित केलं जातं की ही गोष्ट शुद्ध आहे अशुद्ध आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वयोगटातल्या महिलांनी तेथे प्रवेश करायचा नाही असं सांगितलेलं आहे, त्याच्यापूर्वी 41 दिवसांचं व्रत करून त्या विशिष्ट वयोगटातल्या महिलांनीच तिथे आज प्रवेश करायचा आहे. ही धर्म परंपरा आहे आणि हे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे त्या वयोगटाच्या किंवा धर्मशास्त्राच्या विरोधात जी काही कृती झालेली आहे ती धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे तो विटाळ झालेला आहे, हे स्पष्ट मत आहे. आणि भगवान अय्यप्पा जे ब्रह्मचारी आहेत आणि कडक दैवत आहे, तिथल्या ज्या धर्मशास्त्राच्या परंपरा आहेत तर त्यानुसार शुद्धीकरण आणि धर्मशास्त्रामध्ये वेदांमध्ये शुद्धीकरणाची जी पद्धत सांगितलेली आहे त्यानुसार ते शुद्धीकरण झालेलं आहे. त्यामुळे जे केलेलं आहे ते योग्यच आहे. बरं तृप्ती देसाई जी, काय वाटतं आपल्याला? एका बाजूला आपणही अशाच प्रकारे अनेक आंदोलनं केलेली आहेत, तर दुसरीकडे 2 महिलांनी प्रवेश केल्यानंतर मात्र मंदिराला विटाळ होतो असं अश्विनी कुलकर्णी मान्य करतात, तर दुसरीकडे शुद्धीकरण देखील करण्यात आलेलं आहे. यावरती आपल्याला काय मत मांडावं असं वाटतं? तृप्ती देसाई.
विशाल सर, सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज ज्या 2 महिलांनी प्रवेश केला, बिंदू आणि कनकदुर्गा, या 2 आमच्या भगिनींचं मी पहिला अभिनंदन करते. आज नवीन वर्षामध्ये आमच्या समानतेच्या लढ्याला नारी शक्तीचा हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की 10 ते 50 वयोगटाच्या महिलांना तिथं बंदी होती, कारण महिलांना मासिक पाळी येते आणि अय्यप्पा स्वामी ब्रह्मचारी आहेत म्हणून मासिक पाळी येणाऱ्या महिला तिथं चालत नाहीत, अशा पद्धतीची जी आहे एक चुकीची प्रथा तिथं सुरू होती आणि सुप्रीम कोर्टाने हे असंवैधानिक आहे असं सांगितलेलं होतं. आज महिलांनी प्रवेश केल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या ट्रस्टींनी जे आहे ते आज मंदिराचे दरवाजे 1 तास बंद केले, मंदिराचं शुद्धीकरण केलं. मगाशी कुलकर्णी जी म्हणाल्या की हे जे आहे ते केलंच पाहिजे किंवा विटाळ होतो. मला सगळ्यात पहिला त्यांना सांगायचं की कुठलाही देव असेल, देवाचा जन्म हा आईच्या उदरातून होतो, त्यामुळे आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांनी प्रवेश केल्यावर मंदिर अपवित्र कसं काय होतं? आणि जे मासिक पाळी आहे ती जर नैसर्गिक प्रक्रिया आहे तर नैसर्गिक प्रक्रिया असताना सुद्धा ती मग अपवित्र कशी काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्विनी जी कुलकर्णी असतील किंवा तिथले पुजारी आणि जी ट्रस्टी असतील ज्यांनी हे शुद्धीकरण केलं, त्या मानसिकतेचं, हे जे शुद्धीकरण करणारे लोक आहेत विषय सर, तर त्यांच्या मानसिकतेचं शुद्धीकरण करण्याची आता वेळ आलेली आहे आणि महिलांनी हे केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं की आता मानसिकता बदलण्याची वेळ आलेली आहे, परिवर्तन होत आहे. आज जर महिला खांद्याला खांदा लावून काम करतायत, राष्ट्रपती पदापासून ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंत महिला पुढाकार घेत आहेत आणि नुकतं मंदिरामध्ये गेलं म्हणून मंदिर अपवित्र झालं. म्हणजे आपण शनी शिंगणापूरलाही बघितलं होतं की एक महिला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चौथऱ्यावर गेली तेव्हा जो चौथरा आहे तो पूर्णपणे शुद्धीकरण करण्यात आलेला होता, दुधाने त्याचा अभिषेक घालण्यात आला होता. परंतु त्यानंतर गुढीपाडव्याला जेव्हा आमच्या आंदोलनानंतर तो प्रवेश सुरू झाला त्याच्यानंतर हजारो लाखो महिला झाल्या आणि मग काय विनाशकारी झालं? याच्यामध्ये जर देवाने कधी कुठल्या भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाहीये तर हे भेदभाव करणारे लोक कोण? हे शुद्धीकरण करणारे कोण लोक? अशा धर्माच्या तथाकथित ठेकेदारांचा आम्ही निषेध करतो आणि हे शुद्धीकरण म्हणजे महिलांचा पूर्णपणे केलेला अपमान आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सुद्धा अपमान आहे. बरं, अश्विनी कुलकर्णीजी, कधी करताय मानसिक शुद्धीकरण? तृप्ती देसाईंनी कुणाचं मानसिक शुद्धीकरण करायला सांगावं आणि ते कुणी उचलून धरावं हे योग्य नाही असं मला इथे सांगायचं आहे. मानसिक शुद्धीकरण करण्याची गरज ही त्यांची आहे. ते मी आता सांगते कसं आहे ते, की सगळ्यात पहिल्यांदा या अय्यप्पा स्वामी जे भक्त आहेत त्या भक्त महिला ज्या मानवी साखळी करून अय्यप्पा ज्योती घेऊन उभ्या होत्या, ज्या महिलांचा पुरस्कार तृप्ती देसाई करतात त्या महिलांच्यावर पोलिसांनी किंवा केरळ राज्य सरकारच्या आदेशावरून जेव्हा लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा तृप्ती देसाईंचा महिलांचा पोळका जो आहे तो कुठे होता? ज्यावेळी एखाद्या फादरनं, ज्यावेळी एखाद्या ननवर बलात्कार केल्याची केस आली तेव्हा मानसिक शुद्धीकरणासाठी सरसवलेल्या या तृप्ती देसाई कुठं होत्या? त्यावेळी कुठल्या बिळात लपलेल्या ते जरा त्यांना पहिल्यांदा तुम्ही विचारावं अशी माझी इच्छा आहे. तृप्ती देसाई उत्तर द्या. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मला सगळे मुद्दे तृप्ती देसाईंकडून आपण आधी उत्तर घेऊयात अश्विनीजी, आपण विचारलेल्या प्रश्नांचं. माझे जेवढे प्रश्न महत्वाचं अश्विनीजींना काही माहित नसेल, 1 मिनिट आता मला बोलू द्या. ननने जेव्हा बलात्कार केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी याआधीच आम्ही केलेली आहे. केरळच्या एका मुलीचा जेव्हा खून झालेला होता तेव्हा कोर्टात जाऊन आरोपीला मारणारा तृप्ती देसाईच आहे आणि जेव्हा महिलांवर लाठीचार्ज होत होता मला आपल्याला सांगायचं की विरोध करणाऱ्या महिलांवर नाही, जेव्हा महिला पत्रकार तिथे मंदिर प्रवेशाचं चित्रीकरण करायला गेलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना जेव्हा तिथे जे आहे ते शिवीगाळ करण्यात आला तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तेव्हा धर्मशास्त्र कुठे गेलं होतं? हिंदू धर्मामध्ये महिलांना सन्मान दिला जातो, मग हा सन्मान दिला जातो का? कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये मासिक पाळीमध्ये किंवा कुठल्याही वयोगटाच्या महिलांना तिथं रोखावं हे कुठल्या धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे? हे तुमच्यासारखे तथाकथित जे ठेकेदार आहेत जे 500 वर्षाची परंपरा सांगतात त्यांचं ऐकण्यामध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट वाटत नाही. सगळ्या धर्माच्या महिलांना समान न्याय तुम्ही द्या. मी तुम्हाला एक पत्ता सांगते, जर केरळमध्ये मलंकारा मलेरथम 100% सर्व धर्माच्या महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे. संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही नाचकाम कराल आणि हिंदू पाहत राहतील, हे होणार नाही. आणि आमचं शुद्धीकरण करण्याची भाषा करण्यापूर्वी ना
तुमची मानसिकता बदला. हिंदूंच्या पुरतं जर तुमचं हे सगळं जर तुम्ही घटनाक्रम सुरू केला असेल तर तुमचं ढोंगीपण हे समाजासमोर उघडं झालेलं आहे, हे तृप्ती देसाई लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याच जर केरळमधल्या सिरियन चर्चमध्ये उद्या हाताला धरून महिलांना घेऊन गेलात तर आम्ही त्यानंतर तुमच्याशी बोलतो. उद्या केरळमधल्या जामा मशीदमध्ये महिलांना घेऊन तुम्ही गेलात तर तुम्ही महिलांसाठी लढता आहात आणि तुमचा जो ढोंगीपणा आहे तो नाही हे आम्ही मान्य करू. पण आज सगळ्या हिंदू मंदिरांच्या मध्ये हिंदू धर्माचा जो हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचं तुम्ही जे षडयंत्र रचत आहात किंवा तुम्ही त्याच्यावर जी प्रसिद्धी मिळवत आहात ती बंद करा. हिंदूंच्या भावनांशी खेळता आहात. लक्षात ठेवा, हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये जी जागा शकुनीची होती, जी मंथरेची होती, जी जयद्रथाची होती, जी शिशुपालाची होती, ती तृप्ती देसाईंची आहे. हिंदू धर्मातले जर धर्मद्रोही इतिहासामध्ये कोण असतील तर ती तृप्ती देसाई असतील. आणि जर ते नसाल, सगळ्या धर्माच्या महिलांना तुम्ही समान न्याय देणार असाल तर चर्चमध्ये प्रवेश करून दाखवा. बरं, अश्विनी कुलकर्णी, आपले मुद्दे लक्षात आलेले आहेत. तृप्ती देसाईंना मला विचारायचं आहे, तृप्ती देसाई तुमच्यावरती अश्विनी कुलकर्णी आरोप करताय तुम्ही धर्मद्रोही आहात आणि इतर जाती धर्माच्या महिलांना देखील तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का? तृप्ती देसाई आपण बोला. अश्विनीजी आपले प्रश्न कळलेले आहेत, तृप्ती देसाईंकडे जाऊया. तृप्ती देसाई बोला. शनी शिंगणापूरचं जेव्हा आम्ही आंदोलन विशाल सर सुरू केलं होतं तेव्हाही यांची भूमिका होती की तृप्ती देसाई मुस्लिम दर्ग्यामध्ये जाणार का, आणि हाजी अली दर्ग्याचं आंदोलन केलं, ते यशस्वी झालं. आज शबरीमाला मंदिरामध्ये आंदोलन करताना मला अश्विनीजींना सांगायचंय, मी हिंदू आहे आणि माझ्या धर्मामध्ये जर काही चुकीचं चालत असेल तर त्या धर्मामध्ये सुधारणा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करतेय. तो धर्म भ्रष्ट करायचं काम तुम्ही करताय, कारण चुकीचं जे काही नियम आहेत ते तुम्ही लोकांना सांगताय. जे नियम आम्हाला लागू होत नाहीत, जो राज्यघटनेनं आम्हाला समानतेचा अधिकार दिलाय, तो हक्काने अधिकार हिरवून घेण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. आणि राहिला वेगवेगळ्या धर्माचा प्रश्न, सगळ्या जाती धर्माच्या मंदिर असेल, दर्गा असेल, गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल, सगळीकडे महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी आमचं आंदोलन आहे. मग ट्रिपल तलाक असेल, जामा मशीद असेल किंवा निजामुद्दीन दर्गा असेल किंवा चर्च असेल, तिथं सगळीकडे अधिकार मिळाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर आम्हाला विरोध करत असाल तर मला वाटतं की तुम्हाला जर वाटत असेल की कुठल्या धर्मात असं काही चालत असेल तर तिथं तुम्ही पुढाकार घेऊन आंदोलन करा. त्या आंदोलनात तृप्ती देसाई नक्कीच सहभागी असतील. बरं, नक्कीच. तृप्ती देसाईंना दिलेलं चॅलेंज जे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. अश्विनी कुलकर्णी यांचं म्हणणं होतं की फक्त हिंदू धर्मातच का, तर इतर धर्मामध्ये होणारा जो अत्याचार आहे तो देखील थांबवण्यासाठी तृप्ती देसाई यांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र आज खरं तर शबरीमाला मंदिरामध्ये ज्या प्रकारे विटाळ झाल्याची बातमी पुढे येते किंवा विटाळ झाला आणि त्यानंतर धुमसणारं वातावरण जे, मग शुद्धीकरण करावं लागतं मंदिराचं, इथपर्यंतची जी बाब आहे ही आपण आणखी खोलात सविस्तर जाणून घेणार आहोत अश्विनी कुलकर्णी यांच्याकडून छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शबरीमाला मंदिरामध्ये आज 2 महिलांनी प्रवेश केला. त्या महिलांच्या प्रवेशानंतर मात्र गदारोळ सुरू झालेला आहे आणि मंदिर शुद्धीकरणाचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला. या संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अश्विनी कुलकर्णी आणि तृप्ती देसाईजी ब्रेक पूर्वी देखील जोडल्या गेलेल्या होत्या. अश्विनीताई, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. एक महिला असून एक महिलाच विटाळ करू शकते यावरती तुमचा विश्वास आहे का? आणि मंदिराचा विटाळ झाला म्हणजे देवाचं नेमकं नुकसान तरी कुठलं झालं हे जरा स्पष्ट सांगा. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हिंदूंची ही स्थिती काय आहे ना, तर धर्म शिक्षणाचा अभाव. बरं, इथे महिला किंवा पुरुष हा विषय नाहीये. एखाद्या घरामध्ये एखादं मूल जर जन्माला आलं तर त्या घरातल्या व्यक्तींना हे सोयर लागतं. सोयर लागतं तेव्हा एका महिलेला लागत नाही, तर त्या कुटुंबातल्या महिलांना लागतं, आणखीन पुरुषांनाही लागतं. मग महिला आहे म्हणून काहीतरी विटाळ होतो किंवा अन्य काही गोष्टी होतात किंवा तिथे शुद्धी केली जाते किंवा काहीतरी त्याचे रूढी नियम जे आहेत ते पाळले जातात. याचा अर्थ असा नाही की महिला आहेत म्हणून हे केलं जातं, पुरुष आहेत म्हणून ते केलं जात नाही, असं नाहीये. धर्मामध्ये ज्या परंपरा आहेत त्याबद्दल योग्य त्या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत, त्याचे नियम बनवलेले आहेत. फक्त त्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आपल्याला ते माहिती नसतं
आणि आपलं जे सिलेक्टिव्ह अनालिसिस असतं त्याप्रमाणे एखाद्या केरळमधल्या अय्यप्पा मंदिरालाच एखादा नियम उचलून लावतो आणि तो अयोग्य कसा हे आपण पुन्हा पुन्हा सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हिंदू धर्मामध्ये कुठलीही धर्माला सोडून एखादं आचरण झालं, एखादी रूढी परंपरा जी आहे त्याला सोडून आचरण झालं तर मग ते कुठलंही मंदिर असू दे, अगदी कुठलंही मंदिर जगातलं जे हिंदू धर्माचं मंदिर आहे तर तिथे शुद्धीकरण केलं जातं. मग ते कुठलं शनी शिंगणापूर असू दे, भगवान अय्यप्पांचं मंदिर असू दे किंवा महालक्ष्मी मंदिर असू दे, तर त्या प्रत्येक ठिकाणी ही शुद्धीकरणाची जी परंपरा आहे किंवा हा जो नियम आहे, हजारो लाखो महिला जातात. आता सगळ्यात पहिला त्यांनी शुद्धीकरण केलेलंच होतं ना. तुम्ही तारीख सांगा. तुम्ही आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करू नका. तुम्हाला हिंदू धर्म माहित नाही आणि तुम्ही हिंदू धर्म जर असाल ना तर हिंदू धर्माला लाज वाटेल असं तुमचं आचरण आहे. तुम्ही बघायला पाहिजे की आणि आमचा धर्म करण्यापेक्षा तुम्ही धर्मद्रोही आहात. इथे असं तुमच्यासारखी रावणासारखी नोंद झालेली आहे. तुम्ही नका आमच्याशी बोलू आणि तुम्ही धर्मशिक्षण सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघत असाल की आमच्या आंदोलनाला जेवढा पाठिंबा मिळतोय, जी आंदोलन यशस्वी होत आहेत, त्यामुळे तुम्हाला जो हा राग आलेला आहे तो सहन होत नाहीये. आज मला वाटतं की आम्ही खूप खुश आहोत की आपल्या या विरोधाचा काही फायदा झाला नाही. संविधानाने, सुप्रीम कोर्टाने आज शेवटी महिला सुद्धा तिथे पोहोचल्या, आक्रमकतेने पोहोचतायत आणि कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये अशा चुकीच्या रूढी लिहिलेल्या नाहीये. तुमच्यासारख्या तथाकथित ठेकेदारांनी महिलांना दुय्यम स्थान देण्यासाठी, अपवित्र ठरवण्यासाठी या केलेल्या ज्या आहेत त्या परंपरा आहेत आणि त्या मानसिकतेला मोडीत काढण्याचं काम आमच्यासारख्या महिला यापुढेही करत राहणार, आताही करतायत आणि यापुढे सुद्धा असे काही प्रसंग असतील तर त्याच्यामध्ये आम्ही करत राहू. आमचा जो काही धर्म आहे, आता तुम्ही हिंदू धर्माविषयी बोलताय तर हिंदू धर्म सुधारण्याचं काम, तो चांगला करण्याचं काम जे आहे ते आता आमचं जे काम आहे आणि आम्हाला ते केलं पाहिजे, ते आमचं कर्तव्य आहे. बरं अश्विनीताई, मला तुम्हाला थेट एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या धर्मामध्ये किंवा ज्या भारतामध्ये पुरुष आणि महिला यांना समान न्याय देण्याच्या गोष्टी आपण करतो, खांद्याला खांदा लावून काम करताना त्या दिसतात, मग त्याच ठिकाणी महिलांना दुय्यम स्थान देणं हे किती तुम्हाला योग्य वाटतं? बरं, मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी महिलांना स्वतःला झाकून, चेहरा झाकून जावं लागतं, यापेक्षा लाजिरवाणी बाब कुठली आणखी? आणि तुम्ही एका बाजूला सांगतात की एका बाजूला महिला सक्षमीकरणाचे आपण नारे देतो आणि दुसरीकडे महिलांनाच मंदिरामध्ये जाताना स्वतःचं तोंड लपवून जावं लागतं, याला तुम्ही कसं समर्थन करता अश्विनीताई? मला एक गोष्ट सांगा विशालजी, अशी किती मंदिर आहेत जिथे महिलांना प्रवेश नाही आहे? तुम्ही सांगा त्याचं उत्तर किती आहे? पण सर्वीकडे समान न्याय का नको? मग अजून 4 ते 5 आहेत. मला अशा मशिदी दाखवा की जिथं सगळीकडे महिलांना प्रवेश आहे. असे चर्चेस दाखवा जिथं सगळ्या महिलांना प्रवेश आहे. जर तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणतात, जर तुम्ही सेक्युलर आहात, तुमचे चॅनेल सेक्युलर आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे जे आता डिबेटला समोर बसवलेत ते सर्वात स्वतःला जर सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते मानतात, तर पहिल्यांदा उत्तर द्या की ही स्थिती जी तुम्ही धर्मशास्त्रामध्ये आम्हाला हिंदू मंदिरांच्या गोष्टी विचारतात, खरोखर सगळ्या सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये ती समानता आहे का? ती येण्यासाठी आमच्यात खूप जास्ती प्रमाणात आहे. आमच्यात 98% नाही 99% हिंदूंच्यात आहे, पण इतर धर्मीयांच्यात 100% आहे का? किंवा 10% तरी आहे का? याचा पण कधीतरी अभ्यास करून बघावा ही आमची तुम्हाला विनंती आहे. अश्विनीताई, याचा अभ्यास करणं हे अतिशय योग्य आहे, याबाबत नकार कोणी देत नाही. मात्र प्रत्येक वेळेला बरं जे इतर धर्म करतात तेच आपण हिंदूंनी करायला हवं का? बरं, हिंदू मंदिरात जाणाऱ्या महिला या देखील हिंदूच आहेत. अश्विनीताई नमस्कार. अश्विनीताई, मंदिरात जाणाऱ्या महिला देखील हिंदू आहे, मग इतर धर्म ज्याचं पालन करता किंवा इतर धर्मात जर एखाद्या ठिकाणी कोणाला जाऊ दिलं जात नसेल तर त्याचंच आपणही अनुकरण करावं असं वाटतं का आपल्याला हिंदू धर्मात? आम्ही कोणाचं अनुकरण करत नाही, आम्ही आमच्या धर्मशास्त्राचं अनुकरण करतो. ते आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करतो. आणि अय्यप्पा स्वामी भक्तांची जी काही मानवी साखळी आहे ते भक्तांचं उदाहरण आहे की तुम्ही जे पुरोगामी 1-2 महिलांना त्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित जर आतापर्यंत शबरीमला मंदिराचा जर अभ्यास केला असेल, तेथील प्रवेशाचा अभ्यास केला असेल, तर धर्मद्रोह करणाऱ्या महिला या हिंदू नव्हत्या, अन्य धर्मीय होत्या. याचे आता उदाहरण आम्ही सांगायला नको, तुम्ही तो अभ्यास चांगला केलेला आहे. मग इतर धर्मीयांना आमचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी ते दरवाजे उघडे करून देणारे हे धर्मद्रोही आहेत.
जे आमच्या समोर बसलेले आहेत आणि आम्हाला धर्माचं शिक्षण देतात. यांनी नाही तिथे प्रवेश केलेला. इथे प्रवेश करणारे जे आहेत ते इतर धर्मीय आहेत. मग इतर धर्मीय जर आमच्या मंदिरांच्या मध्ये प्रवेश करून जर ते भ्रष्ट करत असले तर त्यांच्या प्रार्थना स्थळांमध्ये जी काही स्थिती आहे ते सांगण्याचा संपूर्णपणे अधिकार आम्हाला आहे. कारण आमची मंदिरं, आमची मंदिरं, आमची पवित्र स्थानं भ्रष्ट करण्याचा अधिकार हिंदूंना नाही, तसा इतर धर्मीयांनाही नाही. मग आमच्या धर्मामध्ये डोकावण्याच्या आधी कोणतीही रूढी परंपरा चूक आहे हे सांगण्याच्या आधी त्यांनी स्वतःच्या धर्मस्थळांच्या मध्ये किंवा त्यांच्या प्रार्थना स्थळांची पहिली स्थिती जाणावी आणि तिथले नियम पहिले सुधारावेत. आपल्या घरात सगळं घाण आहे ती पहिली काढावी आणि मग घर कसं दुसऱ्यांचं स्वच्छ असावं याबद्दलची शिक्षण जे आहे किंवा जे ज्ञान आहे ते इतरांना सांगावं. पहिला स्वतःची घरं स्वच्छ करा ना ती शुद्ध करण्याचं काम करतोय. आणि तुम्ही वारंवार जे सांगताय ना ते तुम्हीच आम्ही बदनामी करण्यासाठी आमची की आम्ही ख्रिश्चन धर्मांतर केलेलं आहे ही अफवा विशाल सर यांनीच पसरवली. मी आजही सांगते की आम्ही हिंदू आहोत. आम्ही पसरवले. तुम्ही फक्त एवढं सांगा की तुम्ही कोण आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आणि यांचा जो काही प्रयत्न आहे हे जे काही धर्मशास्त्र हिंदू मानत नाही कारण धर्मद्रोह आहे. फक्त महिलांना समानतेचा अधिकार दिला नाही पाहिजे, महिला पुढे गेल्या नाही पाहिजे यासाठी असलेलं यांचं षडयंत्र आहे. ज्या देवाला कुठल्या भक्तामध्ये भेदभाव करायचा नाही, ज्या देवाला कुठल्या भक्ताला अडवायचं नाहीये तिथं अडवणारे दादागिरी करणारे हे लोक. तृप्ती देसाई तर आज इथे तुम्ही जय महाराष्ट्रावर आम्हाला सांगा की तुम्ही सिरियन चर्चमध्ये केरळ. बरं अश्विनीताई, आपल्याकडे वेळ फार कमी उरलेला आहे. तृप्ती देसाईंना मला थेट विचारू द्या. तृप्ती देसाई, त्यांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की ज्या ज्या इतर धर्मियांच्या स्थळांवरती महिलांना प्रवेश नाहीये त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश मिळवून देणार का? तृप्ती देसाई बोला. सुप्रीम कोर्टाचा निकालच असा होता की कुठल्याही जाती धर्माच्या धार्मिक स्थळामध्ये जर काही असंवैधानिक असेल, तिथं असमानता असेल तर ती नक्कीच जी आहे ती मिटली पाहिजे. आणि यापुढे कुठलीही तक्रार आली, मग ती चर्चची असेल, आपण बघितलं असेल की आमच्याकडे हाजी अली दर्ग्याची तक्रार आली होती, आता निजामुद्दीन दर्गा जो आहे दिल्लीचा त्याची तक्रार काही लॉ स्टुडंटनी केलेली आहे. नक्कीच कुठल्याही जाती धर्मामध्ये जर अशी असमानता असेल तर तिथे आम्ही लढणार. आणि मला वाटतं जे विरोधक आहेत कुलकर्णीजींसारखे त्या विरोधकांना मला सांगायचं की तुम्ही विरोध केल्यामुळेच हे आंदोलन इतकं मोठं होऊ शकलं. आज आमचा खूप मोठा विजय तिथं झालेला आहे. चौथा साधारण म्हणजे शनी शिंगणापूर असेल, अंबाबाई मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, हाजी अली दर्ग्यानंतर आजचा राष्ट्रीय लेवलचा जो आहे तो आज महिलांनी तिथं विजय मिळवलेला आहे. ही समानतेच्या लढाईची सुरुवात जी आहे ती विजयाची सुरुवात आहे. खऱ्या अर्थानं हे मंदिर सातत्यानं जे आहे ते सगळ्या वयोगटाच्या महिलांसाठी खुलं राहणं हा आमचा अंतिम विजय असेल आणि त्यासाठी यापुढे आम्ही प्रयत्न करू. नक्कीच शबरीमला मंदिर जे आहे ते शुद्धीकरणाचा निर्णय आज घेण्यात आला आणि याच विषयावरती, कारण महिलांचा प्रवेश झाल्यानंतरच शुद्धीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र याच विषयावरती बोलण्यासाठी दोन महिला बोलत असताना किती मतमतांतर आहे हे देखील यातून लक्षात आलं. मात्र आपणच सर्वांनी ठरवायचं की या पुढच्या काळामध्ये कुठले नियम पाळायचे, कुठले नियम पाळायला नको, कुठले योग्य कुठले अयोग्य हेच लोकांसमोर यावं. यासाठी या चर्चेचा घाट आम्ही आज घातलेला होता. खूप खूप धन्यवाद तृप्ती देसाईजी आणि अश्विनी कुलकर्णीजी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण चर्चेत सामील झालात त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.